नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. दिवाळीची झाली गर्दी, तर आपण ती गर्दी कमी कशी करत राहायची किंवा ब्लाऊज पीस शिवताना आपण कसे कव्हर करायचे, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. याच्या अगोदर पण मी बरेचसे ब्लाऊज एकसारखे जर असेल तर मी तुम्हाला याची कटिंग दाखवली. तर हे तिन्ही ब्लाऊज एकसारखेच आहेत, म्हणजे एकाच कस्टमरचे आहेत, 2 वेलवेटचे आणि हा साडीतला. तर आपण याची कटिंग 3 ब्लाऊजची एकसोबत करणार. हे घेतले मी अस्तर, 1 मीटर अस्तर आहे, 1 मीटर अस्तर घेतले आपण आणि 41 चेस्ट आहे. त्याच्यासाठी आपण सगळे माप बघूयात. तर आपले माप आहे उंची 15 इंचाची, ब्लाऊज शिवून 14 इंचाचा होऊन जाणार. अगोदर आपण एक लाईन आखून घेऊ. आता 41 चेस्टला आपण 6 इंच किंवा 5.5 इंच तरी शोल्डर घेऊ. डीप नेक असेल तर तुम्ही शोल्डर 5.5 जरी घेतलं तरी चालतं किंवा 6 घेतलं तरी चालतं. तर आता आपण मुंड्यासाठी घ्यायचे 6 इंच, परफेक्ट 6 इंच घ्या आणि त्याच्यामध्ये मग 41चा चौथा भाग करा. 41चा चौथा भाग जो येईल त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे. दुसरा भाग आला आहे 20.5 आणि आपल्याला चौथा भाग आला आहे जवळजवळ 10.15 इंच. 10.15चा आपला चौथा भाग झाला आणि त्याच्यामध्ये 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवा. ही लाईन आपल्याला कवर करायची आणि अर्धा इंच आपण पाठीमागं येऊन आपल्याला ही तिरकी लाईन आखून घ्यायची. नंतर आपण मधून 1.5 इंच आणि 1 इंचाची आपल्याला ही मार्किंग लक्षात ठेवायची. जसं की आपण 1.5 इंचावर मार्किंग केली आणि ज्यावेळेस आपण पाठीच्या भागाला आकार देतो तर हा पॉईंट 4.5 वर आला, तर हा 4.5 वरच घ्या. म्हणजे ह्या लाईनपासून 4.5 वर घेतले आणि नंतर मग असं जोडून घ्या. आणि नंतर आपल्याला फ्रंट साईडला 1 इंचावर आपण अशा पद्धतीने याला गोल आकार दिला. आता गळा घ्यायचा आहे आपल्याला 2 इंच घ्या किंवा 2.25 इंच घ्या, कस्टमरच्या आवडीनुसार घेतला तरी चालते. पूर्ण करू मग. आता पाठीमागचा गळा घ्यायचा आहे 9.5 इंचाचा, म्हणजे गळा हा 9 इंचाचा होऊन जाईल. वरती 2.25 घेतले तर खाली 2.25-3 इंच जरी घेतलं तरी चालते, कारण गळा हा खूप सुंदर गोलमध्ये येऊन जातो अशा पद्धतीने. आता आपल्याला कमरेचा भाग कसा काढला पाहिजे तुम्हाला मी दाखवते. हे माप बसते जवळजवळ 12.25 इंच, तर त्याच्यामधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजे एवढं माप घ्यायचं आहे, बघू शकतात. आणि नंतर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. जसं की आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं ठेवली आणि आपल्याला नॉर्मल अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी आपल्याला गळ्याला उतार द्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज हा कसा पण असू द्या अजिबात उतरणार नाही. तर आता आपण कटिंग करू. आता ज्यावेळेस मी फ्रंट भाग कट करेन त्यावेळेस मग मी हा उतार दिलेला कट करेन. तर सिंपल पद्धत आहे का नाही नक्कीच कमेंट करा. जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी यूट्यूबला आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे चॅनल आहे, याला अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड, दोन्ही चॅनलला सबस्क्राईब फॉलो करा. आता हा झाला पाठीचा भाग. आता मी तिन्ही बाजूंना उचलता बघू शकतात, तर मी एकच उचलते जे आपल्याला गरजेचे आहे. आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने याला टाकून घेणार. आता ही कट जर एकसारखी असेल तर काही हरकत नाही, किंवा मग तिला कमी जास्त जर असेल तर ती आपल्याला अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची. ती कट जरी केली तरी चालते. आता ही गळ्याची मार्किंग झाली. ही मार्किंग आपली व्यवस्थित करून घ्यायची. आता जसं आहे तसं आपण इथपासून अर्धा इंच खाली जायचे आणि नंतर याला आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे आपला शोल्डर बरोबर आहे का नाही, कारण ठेवून पण मिस्टेक होऊ शकते. तर त्याच्यानंतर आपण चेक करून घेऊ. म्हणजे हे बघा हाफ पॉईंट इथं आला आहे, म्हणजे आपल्याला इथपर्यंत आतमधला भाग हा कट करायचा आहे. आता आपल्याला कधी पण परत एकदा चेक करायचं आहे. 2.25 इंच आपण गळा घेतला तर 2.25 वर मार्किंग आली. तसाच आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे 6.5 इंचावर, तर तेच मार्किंग आपण सरळ करून घेऊ आणि याला गळ्याला आकार देऊन घेऊ. हा झाला आपला गोल गळ्याचा आकार.
ज्या साईडने आपण हुक बसवतो त्या साईडने आपल्याला 3 इंच आणि ज्या साईडने फिटिंग करतो 2.5 इंच. याला अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आणि नंतर हलकासा याला आकार द्यायचा क्रॉस पट्टीसाठी. कंपल्सरी आपण अर्धा ते पाऊण इंच क्रॉस पट्टी वाढवून घ्यायची, कारण आपल्याला मग काही चान्स नसतो नंतर समोरची बाजू आपली कमी पडू शकते, तर ती गोष्ट विसरू नका. आता नंतर आपल्याला कटोरी घ्यायची 6 इंचाची. कटोरी मोजताना आपल्याला ज्या साईडने हुक लावतो त्या साईडने, आणि इकडून आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंचाचा पॉईंट, वरून आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंचाचा पॉईंट किंवा 5 इंचाचा. हे सगळे पॉईंट आपल्याला एकत्र करायचे. अशा पद्धतीने ही झाली आपली 41 साईजमध्ये ब्लाऊज कटिंग. याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवणार, बाहीपासून तर पूर्णच. आता आपल्याला याचा गळा कट करायचा आहे. आता कटोरी वाढवायची कशी तुम्हाला मी ते पण ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते. आता ही झाली आपली क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट. नॉर्मल आपल्याला शिवण्यापुरतं जेवढं लागते तेवढं आपण हुक लोक पट्टीसाठी ही बाजू बाहेर ठेवली. थोडंसं आपण अजून पण कट करू शकतो. एकदम परफेक्ट अशी फिटिंग होऊन जाते. आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची कटिंग केली. तर बघू शकतात खूप सुंदर पद्धतीने याची कटिंग झाली 41 साईजमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी कशी वाढवायची आपण बघूयात. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवणार का आपल्याला बाही अगोदर कट करून घेऊ, कारण बाहीला कपडा कमी जर पडला तर परत प्रॉब्लेम नको यायला. तर हे 3 बाजू हे आपण हे एकसारखं अगोदर आपल्याला करून घ्यायचे, कारण बाही कटिंग करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे मी तुम्हाला ते पण नक्कीच दाखवणार. आता आपल्याला घडी कमी नक्कीच पडते, तर मग आपण अशा पद्धतीने घडी घालून घ्यायचे अगोदर, नंतर एकसारखं आखून घ्यायचे. कमी जास्त किंवा खालीवर व्हायला अजिबात नको. एक जरी लेअर चुकली तर मग प्रॉब्लेम येऊन जातो. आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कधी पण. आता आपल्याला मोंड्यासाठी कितीची घडी लागेल अगोदर आपल्याला ते चेक करायचं आहे. तर बघूयात 10.5 इंचाची अगोदर आपण 9 इंचावर एक मार्किंग करू आणि त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.25 इंच मिक्स करू. थोडंसं पाठीमागच घेऊया. 9 इंचाची घडी. आता आपल्याला बाही जेवढी आहे तेवढी आपल्याला घ्यायची. 5.5 इंचाची बाही होती आपली, तर 6.5 इंचावर आपण एक मार्किंग करू. ही लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आणि नंतर आपल्याला 3 इंचावर खाली एक मार्किंग करायची. नंतर आपण याला आकार देऊन घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या लेअरला जॉईंट द्यायचं आहे, त्याच्यानंतर ही बाही पूर्ण कंप्लीट होऊन जाते. आता जेवढा दंडघेरा आहे कस्टमरचा त्या दंडघेरामध्ये आपल्याला 1.5 ते 2 इंच मिक्स करायचं आहे. तुमचा दंडघेर जेवढा असेल तेवढा घ्या आणि मिक्स करा. आता हे 7.5 दंडघेरा आहे, याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच तुम्ही लुजिंग ठेवू शकता. मग ही लाईन इथपर्यंत आणि ही लाईन इथपर्यंत घ्यायची. तर बघू शकतात कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने बाही कटिंग करतोय. आता जॉईंट देताना फक्त ह्याच लेअरला जॉईंट द्या. मधलं सेंटर आपण काढून घेतलंय, हे झालं आपलं बाजूला. आता आपल्याला काढायची ती म्हणजे कटोरी. तर कटोरी काढायची कशी मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलं, तर सेम तेच पद्धत वापरा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.